बळजबरी करून, धमकावून, भीती दाखवून नाशिकच्या भोंदू खरातनं लोकांच्या बळकावलेल्या जमिनींनी त्याला तुरुंगात असूनही मालामाल केलंय। या जमिनींनी त्याला पुन्हा एकदा कोट्यधीश बनवलंय असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे। तुरुंगात असूनही खरात कसा झाला मालामाल पाहूयात यावरचा हा रिपोर्ट। तुरुंगात असूनही खरात मालामाल, अरे हे कसं काय? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। लैंगिक अत्याचार, बेकायदा जमीन व्यवहार आणि आर्थिक फसवणूक प्रकरणी गेली 2 महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या भोंदू अशोक खरातला जॅकपॉट लागलाय। सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून त्याला तब्बल 3 कोटी रुपये मिळणार आहेत। रिंगरोडसाठी संपादित करावयाच्या क्षेत्रात खरात कुटुंबियाची जमीन असून त्यापोटी त्याच्या कुटुंबाला प्रचलित दरानुसार सुमारे 3 कोटी रुपये मोबदला मिळण्याची चर्चा आहे। मात्र त्यासाठी त्याच्या कुटुंबियास शासन दरबारी आवश्यक ती कागदपत्र सादर करावी लागणार आहेत। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा रिंगरोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलाय। या प्रकल्पाच्या भूसंपादनात अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबियाच्या मालकीच्या जमिनी जात आहेत। प्रचलित दरानुसार त्या जमिनीचं मूल्य 3 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे। अर्थात त्यासाठी ही जमीन आपलीच असून ती कुणाकडूनही बळजबरीनं घेतली नसल्याचे पुरावे आता खरात कुटुंबियास सादर करावे लागणार आहेत। खरातनं घेऊन ठेवलेल्या कोणत्या जमिनी त्याला मालामाल करणार आहेत यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। खरात या जमिनींमुळे होणार मालामाल। गवळाणे शिवारातील जमीन, या जमिनीच्या मोबदल्यात अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरातला मिळू शकतात सुमारे 83 लाख रुपये। पाथर्डी शिवारातील जमीन, या जमिनीच्या मोबदल्यात खरातच्या दोन्ही मुली म्हणजेच तृप्ताबाला आणि सृष्टी खरात यांना मिळू शकतात 1,82 लाख रुपये। आता आणखी एक गंमत सांगतो, या खरातच्या नादी लागून ज्यांना निलंबित व्हावं लागलं त्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीलाही मोठा लाभ मिळणार आहे बरं का। खरात प्रकरणात निलंबित झालेले उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या पत्नीचं नाव देखील या भूसंपादन प्रक्रियेत समोर आलंय। खरातच्या या जमीन व्यवहाराशी संबंधित प्रक्रियेत भांडे पाटील यांच्या पत्नीलाही लाखो रुपयांचा मोबदला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। खरातच्या जमिनीत भांडे यांच्या पत्नीही सहभागीदार आहेत। एकूणच काय तर मरणाची भीती दाखवून, धमकावून, दरडावून खरातनं स्वतःच्याच भक्तांसह अनेकांना लुटलं, लुबाडलं आणि त्यातून अमाम स्थावर जंगम मालमत्ता पदरात पाडून घेतली। पण आता ज्याचं उभं आयुष्य तुरुंगातच सडणार आहे त्याला या धनलाभाचा काय फायदा? खरं तर शासनानं या जमिनींचा मोबदला त्याच्या घशात न घालता सरकारी तिजोरीत जमा करून त्यानं लुटलेल्या गोरगरीब लोकांना वाटून टाकावा, एवढंच काय ते सांगणं। बघा पटतंय का? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा एलएस मराठी फक्त।